हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। तर आज सुद्धा मी झालेली आहे रेडी आणि तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितले असेल की दीदीची मेहंदी काढली होती, दीदीची आणि माझी मेहंदी काढली होती आणि आईंची सुद्धा मेहंदी काढलेली होती आणि खूप छान मेहंदी काढली तिने। जर तुम्ही ब्लॉग नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा। आणि डोहाळे जेवणाचा किंवा त्याच्या आधीचे जशी दीदीची प्रेग्नन्सी जर्नी आम्हाला समजली आहे त्याच्या आधीपासून जे आम्ही व्लॉग्स बनवतो आहे ते पण तुम्ही जर नसेल बघितली तर नक्की जाऊन डिस्क्रिप्शन मध्ये मी प्लेलिस्ट दिलेली आहे, त्याच्यावरती जाऊन सगळे व्लॉग्स बघा, तुम्हाला नक्की आवडतील। अँड तुम्ही बघू शकता की माझ्या मेहंदीचा कलर किती छान आलेला आहे ते, आणि मला असं वाटतं की हा अजून सुद्धा रंगेल आणि खूपच मस्त स्टेन आला। आईंची पण अशीच रंगलेली आहे आणि आता दीदी थोड्या वेळात येईल, सो आपण दीदीची पण मेहंदी बघूया की कशी रंगली आहे ती। आणि आम्ही तर खूप एक्साइटेड आहोत सगळ्या गोष्टी करण्यासाठी। आणि उद्या दीदीचं डोहाळे जेवण आहे, तर आजचाच दिवस शेवटचा आमच्याकडे आता उरलेला आहे आणि आज नेल्स करणार आहोत आम्ही। सो नेल्स करण्यासाठी पण मी एकीला बोलवलं आहे माझ्या घरी, सो ती आता येईल। त्याच्यानंतर दीदीचे नेल्स होतील, माझे नेल्स होतील अँड त्याच्यानंतर आम्हाला सगळी तयारी करायची आहे उद्याच्या डोहाळे जेवणाची, जिथे जेवढं डेकोरेशनचा आयटम आम्हाला ठेवायचे, जेवढे फूड आयटम्स आम्हाला ठेवायचे। तर तुम्ही आधीचे व्लॉग जर बघितले असतील तर तुम्ही बघितलं असेल की आम्ही शॉपिंग करायला गेलेलो, खूप साऱ्या गोष्टी घेऊन आलोय, त्याच्यानंतर पण अजून बऱ्याच गोष्टी घेऊन आलेलो आहे। तर सगळ्याची पॅकिंग असणार आहे, मम्मी सुद्धा येणार आहे, ऐश्वर्या सुद्धा ट्राय करणार आहे। आय डोंट नो तिचं नक्की पॉसिबल होईल का नाही, पण मी तिला बोलवलं आहे आणि ती सुद्धा येणार आहे, कारण काय एक्साइटमेंट आहे। सो ती बोलली मी सुद्धा येईल, ती खूप दिवसापासून मला कॉल करून बोलत होती की मी येईल मला सांग कधी करायचंय। सो मी तिला सुद्धा बोलवलेलं आहे। सो लेट्स सी तिचं पॉसिबल होतंय कसं होतंय ते। पण आपण आज सगळ्या तयारी करणार आहोत। डान्स प्रॅक्टिस फायनल जो आहे तो सेटअप, डान्सचा सेटअप सुद्धा आज होणार आहे। खूप काम आहेत आज दिवसभरामध्ये, खूप काय गोष्टी करायच्या आहेत। आणि मला आत्ता लास्ट मिनिटला आठवतंय की माझ्या साडीवरती ज्या बँगल्स घालायच्या आहेत त्या बँगल्स अजून मी घेतलेल्या नाही आहेत, माझ्याकडे साडीवरती मॅचिंग घालायला बँगल्सच नाही आहेत, तर मला ते सुद्धा घ्यायला जावं लागणार आहे। आणि अजून छोट्या मोठ्या गोष्टी ज्या अजून राहिल्या आहेत त्या सुद्धा घ्यायच्या आहेत। सूरजला मला डीमार्टला पाठवायचं आहे सो सामान आणण्यासाठी, सो ते सुद्धा एक काम माझ्या डोक्यात आहे। सर मी आता जोपर्यंत मी विसरेल त्याच्या आधी मी आता सगळ्या गोष्टी नोट डाऊन करणार आहे अँड तुम्ही व्हिडिओ बघा तोपर्यंत। हॅलो, ये कशी आहे? मी पण मस्त बस। सो स्पेशली तिने दीदीला माऊ आवडते म्हणून माऊचे स्टिकर्स घेऊन आली आहे नेल्स वरती करायला, आणि कार्टून अँड इवन बेबीचे हे कार्टून ना बेबीवाले, हा हे बेबीवाले स्टिकर्स पण घेऊन आली आहे। अरे यार तू एवढा विचार करून आलीस खरंच खूप छान। किती लाजते काढते सगळं, काढ आरामात काढ। केवढं सगळं सामान घेऊन आली आहे, प्राची त्याला कुठलं कमी नाही पडलं पाहिजे ना माझी फेवरेट आहे। काय करू? तुझी काय इच्छा आहे? तू काय बोल? मला एक्सटेन्शन एक्सटेन्शन आज पूर्ण बोलते एक्सटेन्शन तर एक्सटेन्शन अरे जास्त नाही कटलं, थोडे थोडेच कटते। मला आणि दीदीसाठी जे नेल्स करायला आलेली आहे ती आहे अपूर्वा, आणि हिचं जे इंस्टाग्राम पेज आहे ते आहे ग्लॅमरस नेल्स बाय अपूर्वा। आणि तुम्ही बघू शकता की इतकं सगळं सामान आणलंय, आणि मेन म्हणजे बेस्ट पार्ट ती आपली सबस्क्रायबर सुद्धा आहे सो आपले व्हिडिओज बघते आणि ती मला बोलते की तू माझी फेवरेट युट्यूबर आहे म्हणून। बघ सूरज बघ माझी पण आहेस तिला ना मी सांगितलेलं की मी खूप कन्फ्युज होते की मला कसे नेल्स पाहिजे नाही ते, मी तिला साडीचा फोटो पाठवला, मी तिला बोललं बघ तू तुझ्या हिशोबाने, तर तिला जेवढं आवडेल ती सगळंच घेऊन आली आहे माझ्यासाठी आज इथे। हे बघ ना केवढं सामान आणलंय तिने, काय 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 काय, आणि इव्हन दीदीसाठी पण खूप छान छान आणलंय बेबी शॉवरच्या थीम नुसार मस्त। सो नेल्स आता होती तेव्हा दाखवते तुम्हाला। आली 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 काय बोलवणार तुला? सांगते दाखव मेहंदी, खूप छान मस्त रंगली, एकदम मस्त रंगली, खूप सुंदर।
मस्त दिसते आणि मस्त माझी पण रंगली. खूप छान जाईल सांग. हा. 15-20 मिनिटच ठेवली मी. खूप छान झाली. सगळ्यात लास्ट काढली पण बेस्ट झाली. काय करू खूप लेट येतेस तू. आपली चालू आहे. मस्त बेबी वाले पण दाखव. हा ते बघितलं किती क्यूट आहेत. कॅट आवडते म्हणून कॅट पण घेऊन आली शोधून माहितीये का. मस्त खूप सुंदर आहेत सगळेच खूप छान आहेत. खूप मस्त तू चूज कर तुला कुठलं पाहिजे. आपल्या थीमच्या हिशोबाने हे हा. घेऊया आणि मध्ये एखादं आपलं माऊ टाकूया. बेबी पण आहे. पिंक आणि ब्ल्यू दोन्ही आहेत आणि छोटे छोटे कपडे पण तसे पण बघ ना हा हे कसलं गोड आहे. ते ना त्यामुळे ते नको बारीक होऊ. ते गोलू गोलू असे गाल गाल चांगले छान वाटतात. वाटतात. हा. नाही, मला व्हायचं ही बघ. कॉलेजमध्ये काय काय करतोस तू? इंजिनिअरिंग करते? अरे बापरे. एसी पाटील कुठल्या इंजिनिअरिंग करते. अरे भाई सा एकदम करेक्ट पाथ वरती चालली आहे. इंजिनिअरिंग झाली की मला कॉन्टॅक्ट कर. सगळे त्याच लाईनीमध्ये. सगळे फायनली मी डिसाईड केले की मी एक्सटेन्शन्सच करते. तिने तुला कन्व्हिन्स केलं. दिसणार छान आहेत ते हं. आय नो. तर तिने मला बोललंय की तुला काम करता येईल. आपण तेवढी लेंथ नको ठेवूया. ठीक आहे. खूप मोठी प्रोसेस आहे यार. आपल्याला असं वाटतं की नाही सर पण खूप मोठी प्रोसेस आहे आणि बरंच काय काय करावं लागतं. मेहनत आहे करणाऱ्याची आणि बसणाऱ्याची. तुझी काय मेहनत आहे का बसून. हे बघ चालेल आता. मस्त दिसत ना. असंच ठेवू का. प्रॉपर फ्रेंच मॅनिक्युअर वाटतं ते. छान वाटतंय. मी आधी नाही बोलत होते. मी म्हणलं माझं नेल्स वरतीच कर म्हणून पण ती बोलली नाही तू कर एक्सटेन्शन छान दिसते. छान वाटतं ऍक्च्युली छान वाटतं. दाखव इथे. ते मेहंदी पण ऍक्च्युली छान दिसत. ओके ते चांगली मशीन आणते. मस्त दिसतंय ते. आज प्राचीन मस्त दिसत ना. ती नेलपेंटच अशी येते ना. आतापर्यंतच बेस्ट वाटतं मला. हा ना. पूर्ण फिक्स आता. प्राची स्वतःच्या नखांकडे बघून बघून खुश हा ना? होते. खरंच यार खूप मस्त दिसतंय. आणि मला काय माहिती मला कॅटायचं ना खूप ऑब्सेशन आहे. ते दिसतात ऍक्च्युली खूप छान दिसतं. दाखव. अजून स्टिल बाकी आहे. पण ते शाईन दिसतंय. तशी आपली कोमल फिक्स तशी फिक्स आहे आता. छान केलं. जो भारी केलं. खूपच म्हणजे खूपच खूपच. सुंदर केलंय. खूपच सुंदर दिसतंय ते. नेल्स केल्यानंतर जप बाई थोडेसे पण आता जास्त जपायला सांगितलं. एवढे छान केले तिने. खूप सुंदर खरंच ना. ते म्हणतात ना ऍक्च्युली प्रत्येकाचं टॅलेंट असतं रे. टॅलेंटला एज नाही रे.
हा जो कलर आहे हा जास्त उठून दिसतोय. हा ह्याच्यावर अजून एक कोट यायचा आहे म्हणजे. हा ह्याच्यावरती आपल्याला जे स्टिकर्स आहेत ते उठून दिसतील. ह्याच्यावर दिसणार नाही असं मला वाटतं. मला पण तेच वाटतंय. कुठला कलर आहे? पण हा छान दिसतोय ना कलर. हा तू काय बोलते, कुठला चांगला वाटेल? हा कलर खूप उठून दिसतोय. तो वाला ना, मिडल वाला ना, म्हणजे असं वाटतोय काहीतरी लावलाय. हा पण मला हा नको वाटतंय कारण मेहंदी कलर आणि मॅच होईल, स्किन कलर मॅच होईल. मग तोच लाव ना. ठीक आहे. दीदी तुला, मला माहितीये तुला बाकी कुठले डोळे लागतात ना लागतात, कैरी खायचे डोळे लागतात. करेक्ट आहे ना? कैरी आधीपासून आवडते. आणि मी तुझ्यासोबतच बसते, येते. सुरू तर का तोपर्यंत. सो दीदी प्रेग्नेंट आहे म्हणून आपण डिरेक्टली UV रेज जे असतात हे वाले ते अप्लाय नाही करू शकत, हो ना अपूर्वा? म्हणून अपूर्वाने सजेस्ट केलं आहे की मी प्रेस ऑन नेल्स तुला बनवेल, तुला जसे पाहिजे तसे, आणि मग ती तुला फक्त स्टिक करून देईल त्याच्यावरती. पण हे पण सगळं म्हणजे माहिती असणं की हे करत नाही किंवा आपल्याला नव्हतं माहिती. हे सगळं सांगणं पण महत्वाचं आहे. हा, आणि प्रेग्नन्सी मध्ये ऑब्व्हियसली जरा तेवढी केअर घेतली पाहिजे. बरोबर आहे. आणि आता मला तर माहिती नव्हतं सगळं. मला पण नव्हतं माहिती. ऑनेस्टली मला पण नव्हतं माहिती. लक्षात आलं ओके असं पण असतं. आणि त्यात पण तिने असं नाही केलं की तिने घरून बनवून आणले किंवा काय, ती इकडे आपल्या समोर बनवले, तुला जसे आवडतील तसे. जसे हवेत तसे सगळे कस्टमाइज करून देईल. आणि माझे नेल्स ऍक्च्युअल तर तुम्हाला मी दाखवल फोटो व्हिडिओ मध्ये, बट होतात नाही, पण मस्त दिसतात, एकदमच सुंदर केलेत. काय रिअलच आहेत ना? तिचे स्वतःचे नाक आहेत. नाही वाटत ते नाही वाटत आहे? तुझे वाटतायत रिअल, पण तुझे रिअल नाही नाही येत. असं वाटतं. आणि हे वाले जास्त उठून दिसतात ना तिला. स्वतःची आहे. मस्त रंगली आहे. दीदीचे नेल्स रेडी करते बघ, फुल फोकस्ड आहे, लक्ष इकडे तिकडे कुठेच. मस्त केलं माहितीये का तिने सूरज. मी तर खूपच जास्त खुश आहे असं बघून बघून. मला तर इतकं मस्त वाटतात ना नेल्स, आणि असं वाटत नाही की हेवी लावलं. अपूर्वा सांगेल माझे नख आहेत नाही, एक्सटेन्शन केले, पण तिने अशा प्रकारे केले की असं वाटत नाही की एक्सटेन्शन्स आहेत, असं वाटतं रिअल नेल्स आहेत. खूप छान केलं. प्राची केवाची बघून बघून स्वतः खुश होते. तिला मजा वाटते. तिला खूप मजा वाटते. झाले पण छान आहे, खूप सुंदर झाले. सो थँक्स टू अपूर्वा ना. मस्त वाटतो ना कलर. खूप सुंदर. मैं करती हूँ, कल वो भी कर रही है, मैं करती हूँ.
आधे घंटे में आती हूँ। मशीन की बाजू में दीदी छान दिसतं ना? खूप छान. खूप छान. कॉमन रिॲक्शन खूप छान. कसलं सुंदर आहे बघ ना. सगळं क्यूट क्यूट लावले. अशी दाखव. बंद कर ना. खूपच मस्त दिसत आहेत. खूपच छान दिसत आहेत. सुंदर आहे, मला खूप आवडले. आणि खूप युनिक आहे, असं बघितलं नाही मी कुठे. हा तू कस्टमाइज केलंय ना त्याला. मस्तच दिसत आहेत एकदम. आणि मेन म्हणजे माझ्या साडीला पण मॅच होता आणि थिंग सोबत पण मॅच होता. तो काय आणि ह्याच्यात माझा बिंगो पण आहे. मस्त. थँक्यू. थँक्यू. खूप सुंदर आहे, खरंच सुंदर. तर जसे तुम्ही आताच्या व्हिडिओ पर्यंत बघितले असतील की आमचे नेल्स करून झालेले आहेत आणि खूप सुंदर झाले आहेत. तर जसे पाहिजे होते तसे कस्टमाइज करून तिने आम्हाला दिले आहेत. आणि दीदीचे सुद्धा वेगवेगळे डिझाईन आम्हाला तिच्या साडीनुसार मॅच करून घ्यायचे होते आणि काहीतरी युनिक हवं होतं. सो त्यानुसार अपूर्वानी आम्हाला खूप मस्त डिझाईन्स करून एवढ्या कमी वयामध्ये ती बिझनेस करते आणि शिकता शिकता ही सगळी जी तिची हॉबी आहे ती सुद्धा जपून सगळ्या गोष्टी करते. तो खरंच तुझं कौतुक करण्यासारखं आहे. फक्त नेल्स तर नाही तर ती ऑनलाईन क्लासेस सुद्धा घेते, ऑफलाईन क्लासेस सुद्धा घेते. जर तुम्हाला शिकायचं असेल कसं करायचंय किंवा तुमच्याकडे कधी फंक्शन असेल आणि तुम्हाला तिला घरी बोलवायचं असेल तर तुम्ही नक्की तिला कॉन्टॅक्ट करू शकता. तिच्या इंस्टाग्रामच्या डिटेल्स आहेत त्या मी स्क्रीनवरशी देईल आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मेन्शन करेल. तर जेव्हा तुमच्याकडे फंक्शन असेल तर नक्की तिला कॉन्टॅक्ट करा आणि तिच्याकडून आमच्यासारख्याशी सुंदर नेल्स बनवून घ्या. अँड थँक्यू सो मच तू आज आलीस आणि माझ्यासाठी आणि आमच्या दीदीसाठी खरं नेल्स केले ते. तर तुम्ही खारघर मध्ये मेन राहत असाल तर ती खारघर मध्येच राहते. तर इथल्या इथे ती लगेच येईल तुमच्याकडे नेल्स करायला. अँड शी इज परफेक्शनिस्ट. खूप चांगलं काम आहे. थँक्यू सो मच. थँक्यू ताई मला ऑपॉर्च्युनिटी दिली. आणि एक मेन सांगायचं म्हणजे तिने हे स्टिकर माझ्यासाठी जे नेल्स बनवले ते तिने सेपरेटली बनवून मग चिटकवले जेणेकरून मला तेवढा वेळ रेस्ट करता येईल. हा कारण प्रेग्नन्सी मध्ये तिने सजेशन केलेलं की युव्ही रेज वापरायचे नाहीये. तर आम्हाला नव्हतं माहिती आहे ते. सो दॅट वॉज अ व्हेरी गुड सजेशन जे की आम्हाला तिच्याकडून मिळालं. आणि आय डोंट थिंक की दुसरं कोणी असतं तर सजेस्ट केलं असं. ते बोलले असे तुम्हाला जर करायचं आहे तर तुम्ही करून घ्या. बट थँक्यू. आणि त्यामुळे मला बसावं पण नाही ना तेवढा वेळ. तेवढे रेस्ट करता आलं तिथे पण कपडे रेडीवेअर बाय तिने पूर्ण नखा वगैरे छान तिने केलं बघा. सगळ्यांचे डिझाईन सगळं तिने केलं. मस्त केलं ना. प्राचीचे पण केलं बघा. इंजिनिअरिंगला ती इंजिनिअरिंग करते, शिक्षण करते. कम्प्युटर सायन्स. कम्प्युटर सायन्स. बाय. थँक्यू. थँक्यू सो Thank मच. you. Bye. या गणपतीला हो सगळे. नक्की. आता तुला बिल्डिंग पण हो समजलं. नक्की. बाय बाय. बाय बाय. सो आम्ही आलेलो अपूर्वाला सोडायला. आता चाललोय आम्ही दीदीचा हॉल बघायला कारण काय बाकीच्या तयारी सुद्धा काय काय बाकी आहेत. तर सामान पोचवायचं तिकडे. सो लेट्स सी दीदीचं उद्या फंक्शन आहे त्याचं हॉल कसं असणार आहे ते. आणि खूप कामं बाकी आहेत अजून पण. दीदीची डान्स प्रॅक्टिस झाली का दीदी? आता घरी जाऊन तेच करायचं. चला आता जाऊयात आपण. आजचा शेवटचा दिवस. हो ना. उद्या डी-डे. उद्या सर्व बाबा भीती वाटते. काय नाही होऊन जाईल सगळं. जसं ठरवलंय सगळ्या गोष्टी होतील. करू आपण. छान केलं ना.
हा मंकी आहे आणि तो हे डॉग. तर आता आम्ही करणार आहे पॅकिंग करायला सुरुवात. सामान पप्पांनी आणून दिलंय सगळं. एक बरं आहे की पप्पा सगळं सामान आणून देतात म्हणून आम्हाला कुठे जायची गरज पडत नाही. कमी आपल्याला. सो आता आम्ही तयारी करतो, फटाफट पॅकिंग करतो. इकडे सूरज काम करतो. चलो चला आवरा. फ्रुट्स घ्यायचे पहिले की पहिले टोकऱ्या घ्यायच्या? चालेल. चला आता आपण ड्रायफ्रूट भरायला घेऊ. एक 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 काम उरकू पटापट पटापट. सगळे आपल्याला जायचे काही आपली. या सगळ्या टोकऱ्या भरायच्या आहेत आम्हाला. त्याच्या आधी आम्ही ड्रायफ्रुट्स हे करतो. आणि हे वाले जे आहेत हे कपकेक साठी मागवलेले मी, पण हे 3 सेट मध्ये आले आई वेगवेगळे. तर मग आपण हेच ड्रायफ्रूटला खाली ठेवायला आणि बाकीचं हे ठेवायला सुद्धा यूज करू शकतो. सो हे मी मागवले अमेझॉन वरून. आणि हे आमचा सगळा पसारा. हा छान बसतंय बघ. बसलं बघ प्राची. पॅकिंग करता येईल ना? टाकायला काही आपण भरपूर टाकू पण रॅप करता आलं पाहिजे. हा बस जास्त नका भरू. ड्रायफ्रुट्स भरून झालेत. आता आम्ही इकडे खाऊ भरायला चालू करणार आहे. ड्राय स्नॅक्स ह्याच्यासाठी हे मोठेवाले घे ना. हा छान वाटतात. बघ खाऊन. दिदी द्यायचे आपण खायचं नाही थोडी काही आपण खायचं. किती वास छान येते नुसतं. नाही ते असंच म्हणजे तिने प्राचीने तो विचार करूनच घेतलं. पौष्टिक तिला खाता पण एक नंतर असं तिला त्रास पण होणार नाही असं बघूनच घेतलं प्राचीने. हा आधी तेवढं घेऊन मग खूप छान पॅकिंग होते. पण मस्त दिसतंय बघायला पण खूप छान वाटतंय. हा त्यामुळे जास्त नीट राहील पण ते. हा म्हणजे खालून हवा लागायचं काम नाही, वरतून एअरटाईट असल्यामुळे ते छानच दिसेल. एक एक करून पॅकिंग चालू आहे. इकडे आई भरते, इकडे मम्मी आणि प्राची पॅक करते. आणि हे एवढं प्रोडक्ट झाले पण आम्ही बिझनेस करणार आहे. आता काय करणार काय सोडणार. पण मी हे व्हिडिओ मध्ये बघितलेलं आणि ह्याचे जे डेकोरेटर वाले वगैरे जे घेतात बनवून ते खूप प्राइजेस कोट केलेले त्यांनी. म्हणजे अराउंड 15K 20K फक्त हे बास्केट खाण्यापिण्याच्या गोष्टींचे होते. सो आम्हाला असं वाटतं की एवढं स्पेंड करणं गरजेचं नाहीये. हे आपण घरी सुद्धा करू शकतो. एवढी काही मेहनत नाहीये त्याच्यामध्ये. सो वी थॉट की जसं तुम्ही आधीच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल की आम्ही हे सगळ्या गोष्टी कुठून आणलेल्या आहेत. त्या हे जे बास्केट जे आहे ते गोल्डन कलरचे, बघितलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, जाऊन नक्की चेकआउट करा. आणि हे असे जसे आम्ही पॅकिंग करतोय तसं तुम्ही नेक्स्ट टाइम तुमच्याकडे काही फंक्शन असेल तेव्हा तुम्ही सुद्धा करू शकता. खूप इझी आहे. फक्त थोडेसे एफर्ट्स टाकायची गरज आहे. आणि ह्याच्यामधले काही काही जो पदार्थ आहेत ते आईंनी घरी केले, जसे अनारसे, सांजोऱ्या, वडे, चकली, थोडेसे शंकरपाळे. सो त्यावाल्या सगळ्या गोष्टी आईंनी घरी केलेल्या. सगळंच बाहेरून नाही आणलेलं आहे. आणि बाहेरून पण आणलंय ह्याच्यासाठी की एवढ्या सगळ्या वस्तू आम्ही घरी नाही बनवू शकणार. सो ज्या घरी बनवता येईल, ज्या दीदीला आवडतात स्पेशल, त्या घरी बनवल्यात. बाकीच्या सगळ्या बाहेरून आणल्यात. खोटं नाही सांगणार घरी बनवल्यात म्हणून. कशाला सांगायचं खोटं, जे करायचं करायचं. तर फळांची पॅकिंग केलेली आहे. आणि मेन म्हणजे फळांच्या याच्यावरती अजून एक वेगळं असं जे करणार आहे ते म्हणजे आई ते दाखवा.
तेव्हा तिथे मम्मी तिथे का ते ॲनिमल्स, ते म्हणजे हे जे ॲनिमल्स आहेत ते आम्ही ॲमेझॉनवरनं मागवलेत आणि फ्रुट्सवरती असे असे आम्ही ॲनिमल्स एक एक लावणार आहे, सो दॅट ते दिसायला खूप छान दिसतील. तर हे सगळे ॲनिमल्स आहेत वेगवेगळे आणि ह्याला हे अटॅच्ड आलेलं आहे असं टूथपिक लावलेलं. आणि आता हे एक एक मी ह्याला ह्याच्यामध्ये लावेल सो दॅट ते दिसायला खूप सुंदर दिसेल. नॉर्मल हे ठेवण्यापेक्षा बेबीच्या थीमचं आहे, सो बेबीच्या थीमचे ॲनिमल्स आपण लावणार आहोत. म्हणजे मी आता ह्याला क्लिंग रॅप लावून घेतलंय जसं साईननी इथे लावताय तसं. आणि मग ह्याच्यामध्ये मी हे असं ये पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवते कसं दिसतंय ते. आता मी सगळे लावून घेते एक एक करून. सो डेकोरेशन झालेलं आहे. कसं दिसतंय सूरज? खूपच मस्त गेलं, खूप छान. ते फ्रुट्स छान दिसतंय ना, क्यूट वाटतं एकदम. मस्त एकदम. आता उद्या जेव्हा तिथे हॉलवरती बसेल म्हणजे ठेवेल तेव्हा अजून जास्त छान दिसेल सगळे. आणि इकडे अजून पण चालूच आहे काय ना काय, ते झाल्यावर दाखवते. आता आपण खाली जाऊन जरा सामान घेऊन येऊया. आपण बाहेरचे कामं करू, त्यांना करू. लास्ट मिनिट बँगलची शॉपिंग. मला आता रिअलाइज झालं की माझ्याकडे बँगल्स नाहीत घालायला उद्या. नाही रेडी आहे. नाही रे, पिंक आणि ब्लू आहेत आपले. हो सामान मम्मी तुमचं ब्लाऊज आणले आणि हे सगळं ते चिंच बोरं मम्मी एकदा तुम्ही हे ट्राय करून बघता का? चला काय काय करायचंय आता? इकडे बघ. तिकडे. अरे वा मस्त केलं एकदम. हा ना, छान केलं एकदम. असं पण नाही ऐश्वर्या घेऊन आली चिंच बोर कैरी. मस्त एकदम. हा डोहाळे पुरवायला. हो मग तुझ्या टायमाला पण आम्ही हे जर डबल करणार सगळं ना मम्मी. डबल काय टेबल जेवढं होईल तेवढं आमच्याकडून. काय तुम्ही सुनेला कामाला लावलं आल्या आल्या. करू दे काम तिला. ते बघा कपडे पण आणले. लगेच लगेच गडी काढायला दिला. मला एवढं बस काकू. काय आमच्या घरात सामान आहे बघ कसं आवडायचं आम्ही. हे डेकोरेशन करायचं एवढं सामान बाहेर निघतो माझा. सगळं तेव्हाच निघतं आणि ते आणि एवढं आवडावं लागतं. बस झालं ऐशू. हा आता आपण याला प्लास्टिक रॅप करून घेऊ. हा चालेल. पण मला असं वाटतं इकडे घेऊन जावं का, पण कमी पडलं तर कट करून देते. हा ते आपण ठेवू ना. सो सूरजनी जेवण मागवलेलं आहे. आज आम्ही कोणीच जेवण बनवण्याच्या मूड मध्ये नाही. आई बघ अगं मग काय करते आता. मी जेवण बनवण्याच्या मूड मध्ये होतो पण मग जा कर. लगेच कर. नाही, लगेच कर. श्रावण चालू आहे. मी फक्त नॉनव्हेज बनवू नाही मला वेज चालेल ना. मला वेज चालेल. पण मी नॉनव्हेजच बनवू शकतो, मला व्हेज नाही येत. तर फायनली सगळ्या गोष्टी आम्ही जेवढ्या सगळ्या डेकोरेट केलेल्या सगळ्या पॅकअप करून ठेवलेल्या आहेत. उद्या फक्त सकाळी हे बॉक्सेस हॉलपर्यंत पोचवायचे आहेत आणि आईंचं अजून सुद्धा चालूच आहे काम. चला आई झोपा, 1:30 वाजून गेले.
अशा प्रकारे आमचा आजचा दिवस गेला. तुम्ही बघितलं असेल मी खूप छान नेल्स करून घेतले अँड त्याच्यानंतर जी उद्याची तयारी आहे ती सुद्धा चालू होती. अँड बोलतात ना ते किती पण केलं तरी तयारी शेवटच्या वेळापर्यंत संपतच नाही. तर त्याच प्रकारे आमची पण तयारी बिलकुलच संपत नाही. काही ना काही असं वाटतंय की हे राहिले ते राहिले आणि आम्ही सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करतोय. बट तुम्ही बघत असाल की आता आम्ही खूप दमून गेलोय आणि सकाळी परत उभं राहायचंय. सकाळी परत इव्हेंट आहे ऍक्च्युअल मध्ये. सो सगळ्यांना ग्रीट करायचं आहे आणि उद्याच्या इव्हेंटसाठी ही सगळी तयारी चालू आहे. सो उद्या आम्हाला एकदम फ्रेश आणि एकदम एनर्जेटिक राहायचं आहे. आणि तुम्ही बघितलं असेल ब्लॉग मध्ये मम्मी आलेली, दादा आलेला, ऐश्वर्या आलेली. तर त्या लोकांनी पण येऊन खूप मदत केली आणि दादाने सुद्धा बऱ्याचशा गोष्टी ज्या आम्हाला वेगवेगळ्या ठेवायच्या होत्या, सो ते काही गोष्टी होत्या त्या पनवेलवरून राहिल्या होत्या, सो ते घेऊन आला. सो सगळ्यांचीच हेल्प झाली. आणि तसं मी आधीपासून बोलत आली आहे की आमच्या घरामध्ये कुठलं पण फंक्शन आलं तर आम्ही सगळे मिळून करतो. सो त्याचप्रमाणे आम्ही सगळे मिळून दीदीचं फंक्शन डोहाळे जेवणाची तयारी चालू आहे. तर ऍक्च्युअल डोहाळे जेवण कसं होणार आहे, काय काय करणार आहोत, आम्ही साड्या कुठल्या नेसणार आहोत, कसे दिसणार आहोत, सगळे गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील. अँड स्टे ट्यून. डोहाळे जेवणाचा ब्लॉग बघायला विसरू नका. अशा प्रकारे आजचा ब्लॉग मी इथे संपवते. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.